नायट्रोग्लिसरीन. तर हा व्हीनस डायलेटर आहे. व्हीनस आर कॅपॅसिटन्स वेसल्स. तर व्हिनो डायलेटर आहे, कॅपॅसिटन्स वेसल्स आहेत त्यांना डायलेट करतो, त्याच्यामुळे SVR एकदम कमी होऊन जातो. मेनली हा झाला नायट्रोग्लिसरीन किंवा नायट्रोप्रोसाईड, दोघेही नायट्रिक ऑक्साईड डोनर आहेत, प्रोड्रग म्हणू शकता. NTG मेनली इस्किमियासाठी आपण सबलिंग्वल देतो. 0.3, 0.4, 0.5, 0.6 काही पण आहे एव्हरी 5 मिनिट्स अंटिल इस्किमिया रिलीव्ह होत नाही. जर तो सबलिंग्वल ॲक्ट नाही केला तर ट्रान्सडर्मल तुम्ही लावू शकता, त्याची क्रीम येते, किंवा मग IV चालू करा. पण IV चालू करायला नीड मॉनिटरिंग. नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतो, ग्वानिल सायक्लेजवर ॲक्ट करतो, तर GTPचा GMP बनवतो, GMP प्रोटीन कायनेज ॲक्टिवेट करतो, तो फॉस्फोरायलेट करून कॅल्शियमचं अपटेक करतो. इन शॉर्ट तो रिलॅक्स करतो नायट्रिक ऑक्साईड थ्रू ग्वानिल सायक्लेज. लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होणार. तर मेनली व्हिनो डायलेटर आहे, तर प्रीलोड कमी होतो. असं नाही आहे की आर्टेरियल व्हॅझोडायलेशन किंवा कोरोनरी व्हॅझोडायलेशनमुळे अंजायना कमी होतो. अंजायना त्याच्यामुळे कमी नाही होत. डिमांड कमी झाल्यामुळे इस्किमिया कमी होतो. हे फार मिनिमल इफेक्ट्स आहेत. सिस्टेमिक आर्टेरियल व्हॅझोडायलेशन किंवा कोरोनरी आर्टेरियल व्हॅझोडायलेशन, तो मेनली व्हिनो डायलेटर आहे. सडनली व्हिनो डायलेट झाल्यामुळे तुमचं व्हीनस पूलिंग होतं ब्रेनमध्ये, त्याच्यामुळे ICP वाढू शकतो व्हॅझोडायलेशनमुळे. त्याच्यामुळे मग हेडेक्स होतात, हायपोटेन्शन होऊ शकतो, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन होऊ शकतो. हायपोटेन्शनमुळे सिन्कोप या एक्स्ट्रीमला आणि इकडे नॉझिया वॉमिटिंग होऊ शकतं. फॉस्फोडायस्ट्रेस 5 फर्दर ॲसेंच्युएट करू शकता हायपोटेन्शन, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत नाही द्यायचं. रिफ्लेक्स टॅकी होतो. नंतर व्हॅझोडायलेशनला अँटीडोट काहीच नाही आहे. आर्टेरियल इफिनेफ्रिन आर्टेरियल व्हॅझोकन्स्ट्रिक्टर आहे, व्हीनसवर ॲक्ट होत नाहीत. हो का? दुसरं काही नाही. फ्लुइड वाढवून बघा. मिथेमेलोग्लोबिनियाचे सम चान्सेस आहेत. ट्युबिंगमध्ये ॲब्सॉर्ब होतो, पहिल्यांदा ऐकलं, इन्शुलिनसारखं. टॉलरन्स तयार होतो. जर टॉलरन्स झाला, मी ऐकलं होतं 18 आणि 6 तासाची सायकल द्या. 18 तास द्या, मग 6 तासाचा गॅप द्या, म्हणजे 24 तास पूर्ण होतात. व्हॅल्यूज विल व्हेरी. 24 तासाने टॉलरन्स येतो थोडा, मग पुन्हा गॅप द्या. हा 12 ते 14 तासाचा गॅप म्हणतो. मग नायट्रोप्रोसाईड आहे. नायट्रोप्रोसाईड फोटोसेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे तो कव्हर करून द्यावा लागतो. आय थिंक पावडर आहे रे, रिकन्स्टिट्यूट करावं लागते कारण की फोटोसेन्सिटिव्ह आहे ना. ठीक आहे. तर याचं मेकॅनिझमच आहे की हा हिमोग्लोबिनसोबत ॲक्ट होतो आणि सायनाईड सोडतो. तर त्यातला एक सायनाईड म्हणजे हिमोग्लोबिन बनवतो आणि नायट्रस सोडतो, नायट्रिक ऑक्साईड सोडतो. मग याच्यातले जे एक सायनाईड इथे टच होईल, मिक्स होईल सायनोमॅचसोबत, आणि उरलेला इकडे सल्फायड्रिल डोनर्ससोबत कंबाईन होईल आणि थायोसायनाईड बनेल, जे किडनीमार्फत एक्सक्रीट होईल, किंवा व्हिटॅमिन B12 सोबत कंबाईन होईल सायनोकोबालमाइन बनेल, ते किडनीद्वारा एक्सक्रीट होईल. तर याचा मेकॅनिझमच आहे की तो ऑक्सी HBला मेट HB बनवणार आणि नंतर सायन मेट HB बनवणार. आणि शेवटी मग जर त्यांना डोनर नाही भेटले तर मग ते सायटोक्रोमवाल्यांना हे करतात, मेथिओग्लोबिनेमिया कन्वर्ट करायला, मेथू ऑक्सी हिमोग्लोबिन कन्वर्ट करायला. तर त्याला जर रिडक्टिव्ह डोनर नाही भेटले तर मग तो सायटोक्रोमला हे करतो, ऑक्सिडाईज करतो. म्हणून हिमोग्लोबिन देतो आपण. मेथिओग्लोबिनचा रिडक्टेज आहे तो, मग मेथिलीन ब्लू देतो, तो त्याचा रिडक्टेज आहे जो मग मेथिओग्लोबिनला रिड्यूस करेल. तर आपल्याला सल्फर डोनर द्यावे लागतील.
जसं की सोडियम थायोसल्फेट किंवा मग आणि हे द्यावे लागतील रिडक्शन करणारे जसे की सोडियम नायट्राईट किंवा मेथिलीन ब्लू. मग जो सोडियम थायोसल्फेटपासून मग सोडियम थायोसायनाईड बनेल त्याची टॉक्सिसिटी एवढी नाही आहे, किडनीमार्फत एक्सक्रीट होऊन जातो. युजली 50 mg म्हणजे एक ॲम्पूल ते म्हणजे 2 ml 25/1 mlचं म्हणजे 2 mlचं ॲम्पूल असेल तर 50 mg असतं. तेवढं डिटॉक्स इझिली होतं. परंतु जर सल्फर डोनर आणि मेथिओमोग्लोबिन जास्त झालं मग ते सायटोक्रोम एक्झॉस्ट करेल, टिश्यू अनॉक्सिया होईल, मग पुढे लॅक्टिक ऑसिड करायची सायकल तयार होईल. ट्रीटमेंट 100% O2 द्या, बायकार्बोनेट द्या ॲसिडॉसिससाठी, सल्फर डोनर म्हणून सोडियम थायोसल्फेट द्या आणि रिडक्टिव्ह सोडियम नायट्रेट किंवा मेथिलीन ब्लू द्या. थायोसायनाईड बनेल, थायोसायनाईडचा काही इश्यू नाही आहे, ते एक्सिड होऊन जातं. तर ॲक्शन काय आहे? ॲक्शन आहे SVR कमी करतो, त्याच्यामुळे कोरोनरी स्टील पण होतो. रिनलचं पण परफ्युजन कमी करतो, त्याच्यामुळे रिनिन बनतं. सेरेब्रल पुलिंग होतं वेज डायलेशनमुळे, त्याच्यामुळे ICP वाढतो. पल्मोनरी व्हॅसोकन्स्ट्रिक्शन अबॉलिश करतो, त्याच्यामुळे PO2 पण फॉल होतो. तर सिस्टेमिक आणि पल्मोनरी दोन्ही कॉन्स्ट्रिक्ट आणि डायलेट सोबतच होतात, अपोजिट नाही होत. सायक्लिक GMP प्लेटलेट ॲग्रिगेशन पण इनहिबिट करतो. ट्रीटमेंट ऑफ ॲक्यूट हायपरटेन्सिव्ह क्रायसिस किंवा डिकम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअर, सेम तुम्ही इकडे पण तसंच वापर आहे. नायट्रोग्लिसरीनचा मेनली अंजाना आहे, पण हायपरटेन्सिव्ह क्रायसिस आणि ॲक्यूट डिकम्पेन्सेटेड हार्ट फेल्युअरमध्ये. तर याचा नायट्रोग्लिसरीनचा डोस 0.5 to 5 माइट्स आहे. याचा पण 0.5ने चालू करायचा, पुढे वाढवत जायचा आहे. परंतु याचा मॅक्सिमम डोस आपल्याला टायट्रेट करावा लागेल, कारण की मोर दॅन 400 माइट्स पर मिनिट इज नॉट रेकमेंडेड, कारण की रिस्क होऊन जाते थायोसायनाईड पॉयझनिंगची. म्हणजे एक ॲम्पूलच्या वर नाही देऊ शकत, फोटोडिग्रेड होतो. रिफ्लेक्स ब्रॅडी आणि हेडेक ICP ॲडव्हर्स इफेक्ट.